नमस्कार, निर्मलाज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला पितृपक्षात केल्या जाणारे हे 4 वड्यांचे प्रकार तुम्हाला दाखवणार आहे। हे आळूचे वडे आहे, हे उडदाचे वडे आहे, पाटोड्या आणि हे गिलक्याची भजी, असे मी हे 4 प्रकार दाखवणार आहे। ही उडदाची डाळ 1 वाटी घेतलेली आहे। हे आपल्याला स्वच्छ धुवून पाण्यात भिजत घालायची। त्याकरता मी एक भांडं घेतलं, त्यात ही डाळ टाकून आपण धुवून घेऊया आणि 7 ते 8 तास आपण भिजायला ठेवूया। मी आता ही डाळ 2-3 पाण्याने चांगली धुवून घेतली। आता आपण ही पाणी टाकून भिजत ठेवूया। आता इथे ही आपली डाळ छान अशी भिजून झालेली आहे। 7-8 तासानंतर आपण पाहूया तिला। हे बघा, आता यातलं पाणी आपण काढून टाकूया। पुन्हा आपण चांगलं पाणी घालून धुवून घ्यायची, स्वच्छ अशी। भिजत घालताना पण आपण धुवून घेतली होती, आता ही पण धुवून घ्यायची आहे। धुवून झाल्यानंतर आपण निथळायला ह्या चाळणीत ठेवूया। आपण आता ही डाळ निथळायला ठेवूया बाजूला। आता सर्वात आधी आपण ही चटणी तयार करून घेऊया। त्यात हिरव्या मिरच्या, आलं आणि जिरं ह्या 3 वस्तू आपल्याला मिक्सरमध्ये दळून घ्यायचे आहे। आल्याचे तुकडे आणि 2 चमचे मी जिरं घेतलेलं आहे। ही आपण आता मिरची सर्व बारीक करून घेतलेली आहे। आता आपण ही काढून घेऊया। आपण बारीक केलेली मिरची काढून घेतली। आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेली ही उडदाची डाळ ही पण आपण वाटून घेऊ। हे पहा, मी निथळायला ठेवली होती। मी ही उडदाची डाळ अशी वाटून घेतलेली आहे। हे पहा, आता ही आपण ह्या भांड्यात काढून घेऊया। आपली ती सर्व डाळ दळून झाली, पाहू शकता। अशा पद्धतीने थोडंसं अगदी पाणी घालून, जास्त नाही घालायचं, थोडं पाणी घालून आपण अशी दळून घ्यायची। ही खूप अशी पेस्ट पण नाही, हे पहा थोडीशी अशी जाडसर अशी आहे किंचित। आता याच्यात आपण हा जो ठेचा केलेला आहे त्यातला थोडा ठेचा टाकून घेऊ। आपण जर ह्या ठेच्यामध्ये लसूण खात असाल किंवा टाकत असाल लसूण स्वयंपाकामध्ये तर टाकू शकता। थोडी हळद घालूया, लाल तिखट पण घालूया, छान कलर येतो। चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे, थोडी कोथिंबीर घालायची आहे, थोडी म्हणजे आपल्याकडे असेल तर भरपूर अशी घाला। आता हे आपण सर्व हाताने एकत्र करून घ्यायचं। म्हणजे छान असं फेटून हलकं असं पीठ तयार करायचं आहे। आपण आता याला झाकून ठेवूया 15-20 मिनिटासाठी। आता आपण वड्याचं पीठ भिजवून बाजूला ठेवलेलं आहे। आता आळूचे पानं कसे करायचे, हे वड्या कशा लावायच्या हे तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग आता आपण पीठ भिजवून घेऊ। आळू वडी करण्यासाठी आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे। त्यात मी 1 मोठा चमचा तांदळाचं पीठ टाकून घेते। त्यात हा आपण केलेला ठेचा हा पण टाकून घ्यायचा। हा मिरचीचा जो ठेचा केला आपण 4ही वस्तूला हे वापरणार आहोत। आता त्यात थोडी हळद घालूया। ही ओवा आणि जिरा पावडर आहे, ती टाकून घेऊया। 1 मोठा चमचा तीळ आहे, तीळ टाकून घेतलेले आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आपण थोडा लिंबू पिळायचा आहे। अर्धा चमचा साखर टाकून घ्यायची। हे सर्व असं हाताने मिक्स करून घेऊ। थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं।
आपलं हे पीठ तयार झालं भिजून. मी आळूच्या पानांचे हे दांड्या कापून घेतल्या आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले होते. हे पहा, आता आपण हे पानं लावायला घेऊया. सर्वात आधी मोठं पान घेऊ आपण. हे थोडंसं आपण लाटण्याने असं दाबून घेऊ, जास्त नाही, थोडं दाबावं. हे भिजवलेलं पीठ त्याला लावून घ्यायचं. आपल्याला या पद्धतीने हे पीठ लावायचं आहे. केलेला रोल मी आता या डिशवर ठेवते. ही जाळीची डिश आहे. आता आपण ही वडी वाफायला ठेवायची आहे. त्यात आपण पाणी टाकून घेऊ. त्यात ही जाळी ठेवणार आहे. कढई काळी होऊ नये म्हणून लिंबाच्या फोडी टाकायच्या. तर त्यावर आपण ही प्लेट ठेवून देऊ. वरून हे झाकण ठेवायचं आहे. आपण एक 5 मिनटं ही वडी वाफून घेऊ. आपली आळूची वडी वाफून थंड होते तोपर्यंत आपण पाटोड्यांची खिशी घेऊया. त्याकरता मी हे पातेलं ठेवलं. त्यात थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. तेल जास्त टाकायचं नाही, थोडंच टाकायचं. त्यात आपण हा ठेचा टाकून घ्यायचा चमचाभर. हा ठेचा चांगला परतून घ्यायचा. मी एका ठेच्यामध्येच तुम्हाला 4 प्रकार करून दाखवणार आहे. हे पहा, त्यात थोडं हिंग घालायचं आहे. आपण हळद घालायची. मी हा गॅस बारीकच ठेवलेला आहे. मी ह्या वाटीने 1 वाटी पाणी टाकून घेते. त्यात चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. मी ज्या वाटीने पाणी टाकलं त्याच वाटी भरून मी हे बेसन पीठ घेतलेलं आहे. हे बेसन पीठ चांगलं चाळून घ्यायचं आहे. आपण महत्त्वाची टिप म्हणजे बेसन पीठ घेताना चाळूनच घ्या, गठोळ्या होत नाहीत. मग हे पहा, पाण्याला चांगली उकळी आली. पाणी उकळल्यानंतर आपल्याला हे पीठ टाकून घ्यायचं. मी हे सर्व वाटीभर पीठ टाकलं. ही लाटण्याला तेल लावून घेतलं. आता हे आपण असं घोटून घ्यायचं. आता आपण त्यावर झाकण ठेवून आपण 2 मिनटं याची वाफ काढून घेऊ. आपण आता झाकण उघडून बघूया. हे पहा, छान वाफ आली. पोळपाट किंवा ताटाला तेल लावून घ्यायचं असं. आता हे पीठ आपण काढून घेऊ पोळपाटावर. आता आपण हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं. हे पहा, आणि हे पीठ असं, पीठ चांगलं शिजलं की हाताला चिटकत नाही. हे पहा, असं एकजीव करून घेतलं. आता हे आपण थापून घेऊया. हे पहा, आपलं असं हे थापून झालं. थोडी आपण आता त्याच्यावर कोथिंबीर पेरू. थोडं खोबरं पण पेरूया. हे पण आपण छान असं दाबून घेऊ. हे पहा, ही आपली पाटवडी अशी थापून झालेली आहे. आता ही थंड करायला ठेवूया. आपले हे 3 पदार्थ झालेले आहे. आता 4था पदार्थ म्हणजे गिलक्याची भजी. हे सुद्धा आपण पित्राला करतो. त्याकरता मी हे गिलके घेतलेले आहे. आता आपल्याला याचे पातळ असे काप करायचे आहे. मी हे धुवून घेतले स्वच्छ. मी ह्या गिलक्याचे असे गोल गोल काप करून घेतले. हे पहा, जास्त जाड पण नाही, जास्त बारीक पण नाही. 1 चमचा हा ठेचा घेतलेला आहे. त्यात आपण आता हे चमचाभर पीठ घेतलेलं आहे. थोडी हळद टाकू.
चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे थोडं थोडं पाणी घालून भजी करतो त्या पद्धतीने हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। हे पहा, हे पीठ पण आपलं भिजून झालं। इथे आपण आळूच्या वड्या अशा कट करून घेतलेल्या आहे। हे पहा, या पद्धतीने आपण पातळ जाड करू शकता। जास्त पातळ केलं तर सुटून जातील त्या, म्हणून जास्त जाडही नाही जास्त पातळही नाही। आपल्याला वडे आता तळून घ्यायचे। आपण या पिठामध्ये कडकडीत तापायला ठेवलेलं तेल टाकून घेऊ, म्हणजे आपले वडे छान असे पोकळ होतील। आता हे आपलं छान मिक्स करून झालेलं आहे। आपण आता कढईत तेल तापायला ठेवलेलं आहे। तेल चांगलं कडकडीत तापलं। आता हे वड्याचं पीठ मी हाताला तेल लावून घेते, थोडंसं पाणी पण लावायचं आणि असा थोडा गोळा घ्यायचा टाकून। हे पहा, हा गोळा, आणि त्याला असं होल तयार करायचं। मग नंतर आपला हा वडा असा या हातावर घ्यायचा, म्हणजे तेलात टाकायचं। आपण दुसरा वडा बरोबर असे मी ते वडे टाकून घेते। वडे तळून झाले। आता आळूच्या वड्या तळून घेऊया। हे पहा, अशा छान तळून झाल्या। आपले वडे आळूच्या वड्या तळून झालेल्या आहे। आता आपल्याला हे गिलक्याचे भजे तळायचे आहे। हे गिलक्याचे भजे टाकून घ्यायचे। हे पहा, छान असे सोनेरी रंगावर तळून झाले। आता हे आपण काढून घेऊ। आता इथे आपल्या ह्या पाटोड्या पण थंड झाल्या। आपण आता ह्या कापून घ्यायच्या आहे। आता आपण ह्या काढून बघू। हे पहा, छान अशी आपली ही पाटोडी तयार झाली, बघू शकता। असे मी हे आपल्याला 4 प्रकार करून दाखवले आहे पितृपक्षामधले। हे आवर्जून केले जातात। हा उडदाच्या डाळीचा वडा, हे आळूची वडी, हे गिलक्याचे भजे आणि पाटोड्या, हे 4 पदार्थ मी तुम्हाला आज करून दाखवले। तुम्ही या पद्धतीने करून पहा। माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये। हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।